हा भाऊ, आज 14 एप्रिल आहे, बाबासाहेबांची जयंती आहे. प्रथमतः सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मंगलकामना. भीम आर्मी, रिपब्लिकन एकता मिशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं भारतातील सर्व भारतीयांना ह्या जयंतीच्या मंगलकामना. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या चौकटीत आपण ही जयंती साजरी करत आहोत. जयंतीच्या निमित्तानं आपण 364 दिवस नाही तरी 365व्या दिवशी 14 एप्रिलला आपण एकत्र येतो. ती खंत नक्कीच माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला राहील. माझी एकच चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जयंतीनिमित्तानं विनंती आहे की 365 दिवस आपण 1 तास तरी बाबासाहेबांच्या चळवळीला दिला पाहिजे. आम्ही तर वाहूनच घेतलंय, त्यात काही वाद नाही, परंतु समाजातील प्रत्येक घटकाला बाबासाहेबांनी या घटनेनुसार काही ना काही दिलेलं आहे. त्या घटनेचाच सन्मान करून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मागील 3 वर्ष जयंती त्यांच्या बंगल्यावर साजरी करतात. खरंच हा चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे. त्यामुळं दादांना देखील मंगलकामना जयंतीच्या निमित्तानं देतो. बघा, ओबीसीची जनगणना आम्ही कित्येक वर्षापासून मागणी करतोय, ती झालीच पाहिजे. SC मध्ये अ ब क ड चा जो प्रवर्ग सरकार खूप आग्रही आहे. मला असं वाटतंय की अ ब क ड मध्ये आम्हाला असे पसरवण्यापेक्षा आणि कोणी किती त्याचे फायदे घेतले हे म्हणण्यापेक्षा त्याच्यात एक चांगली भूमिका घेऊन आमच्या ज्या SC मधल्या 69 जाती आहेत त्यांना कसा न्याय मिळेल यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारनं काम करावं. अ ब क ड लागू केल्यास आमची विभागणी करण्यात सरकार यशस्वी होईल असं मला वाटतंय. आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की जो तुम्ही रिटायर्ड जजच्या अहवालातनं जो अहवाल तुम्ही मागवला आहे तो काय तुम्ही सादर केला नाही आणि अ ब क डचा जो घाट घातला आहे त्याला आमचा प्रखर विरोध आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न मिळावा ही आमची प्रथमतः आग्रही मागणी आहे. एवढंच सांगतो. सगळ्यांना पुन्हा एकदा 135व्या जयंतीच्या मंगलकामना देतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मोठं काम 40 मंडळ एकत्र करून जयंती साजरी करण्याचं काम आमच्या आशिष जगताप, नितीन भाऊ कांबळे असतील यांनी खूप जोरानं केलेलं आहे. तर त्यांचीही प्रतिक्रिया घ्यावी अशी आमची विनंती आहे. जयंती आपण दरवर्षी साजरा करत राहतो, पण विचारांची जयंती आपण साजरी केली पाहिजे. मी असंच आव्हान दिले 135ची. बाबासाहेब म्हटले की डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचा. तर हीच खरोखर बाबासाहेबांना आपण जयंतीनिमित्त एक चांगलं प्रत आपण चांगलं दिलं पाहिजे की बाबा जयंतीमध्ये आपण विचारांची जयंती करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.